हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर काल ना म्हणजे 2 दिवस झाले मी काहीच शूट नव्हतं केलं बरं का, कारण मी आज म्हणजे आजारी असती नव्हती, पण माझं डोकं इतकं असं ठणकत होतं ना, हे असं डोकं ठणकायचं पित्तामुळे होत होतं की जागल्यामुळे, कारण की गिन्नी आमच्याकडे होती। मग ती हे दोघं एका जागी ना, ती रडत वगैरे काही नाही, आजी निवांत खेळती, पण एकामेकाला मारामारी खोड्याखुडी पकडापकडी नुसतं ते इतकं मम्मी हे केलं मम्मा ते केलं आणि ते केलं इतकं भंडावून बापरे बाप, खूप जास्त त्रास होत होता याला। तर मी काकीकडेच लावला होता, तिकडेच त्याचं जेवण खाणं, कारण मग डोकं इतकं त्रास देत होते ना, त्यामुळे मी काय शूटही केलं नाही, काही व्हिडिओ पण टाकले नाही, काय निवांत एक दिवस तर मी झोपूनच होते, काहीच नाही केलं। तर आता आज आमच्या रुद्राचा आहे रिझल्ट, जायचं आहे रिझल्ट बघायला। तर कालच्या व्हिडिओमध्ये ना मी सांगितलं होतं तिकडे आम्ही रूम बघतोय, आणि म्हणजे तिथं कसं जॉबचं खूप चांगली कंपनी आहे, कंपनी चांगली आहे म्हणूनच आम्ही शिफ्ट केलं। आणि मेन म्हणजे कंपनीचा त्रास अजिबात नाही आहे, म्हणजे रिलॅक्स एकदम निवांत काम आहे असं सगळे म्हणतात, म्हणूनच मग आम्ही तिकडं जायचं ठरवलं। आणि भरूची खूप मोठी सिटी आहे, सिटी मोठी आहे, रेट जास्त आहे, पण बघू आता आमचं असं चाललंय की जर आमचं नशीब आणि सगळ्यांनी साथ दिली तर म्हणजे रेंटनी नाही राहणार, आम्ही डायरेक्ट मग स्वतःच घेऊ, कारण की इतका 10-12 हजार रेंट भरण्यापेक्षा ते स्वतःच घेतलेलं बरं आहे। ते रेंटचे पैसे 5 साल काय तू, आणि मग ती रेंटच आहे ना त्याच्यामध्ये हे होऊन जाईल, आपलं थोडंसं अजून पैसे टाकून आपल्या घराचं EMI फिटेल असं म्हणजे चाललंय डोक्यामध्ये। आता बघू मग काय होतं, कारण इतका रेंट देणं पॉसिबल नाही, इतकं शक्यच नाही, इतका ते रेंट देऊन म्हणजे रेंट आहे बघा, सिटी जेवढी मोठी असेल तेवढं रेंट जास्त, लाईट बिल सगळंच वाढणार आहे। आणि कसं आहे पेमेंट वाढतं म्हणूनच आपण शिफ्ट करतो, पण वाढलेलं पेमेंट फक्त रेंट वरती नाही घालू शकत। हा सायकल घ्यायची आहे त्याला तिकडे गेल्यानंतर नवीन ना, त्याच्यामुळे तर मग त्याच्यामुळे तिकडे आता आम्हाला आधी आम्ही रेंटनीच राहणार आहे ना, आम्हाला जर सिटी नो म्हणजे सूट झालं की चांगलं वातावरण वाटलं तिकडचं की बाबा इथं छान आहे राहायला आपल्याला, चांगलं आहे, कारण आता तिथं गेल्यानंतर आम्ही 4-5 वर्ष तरी काही शिफ्ट दुसरीकडे करणार नाही, 3 वर्ष तर कमीत कमी नाहीच होत शिफ्ट, त्याच्यामुळे मग 3 वर्ष तरी कमीत कमी स्वतःच्या घरामध्ये राहायला भेटेल। तर मग बघू आता तिकडे गेल्यानंतर मग शक्यतो आम्ही स्वतःच घेऊन टाकू, कारण की इतका रेंट भरणं शक्य नाही। मला तर ती रोज मनामध्ये यायचं बापरे इतका रेंट असं, म्हणजे आपल्याला किती वाईट वाटतं ना की आपण एवढं कष्टाने कमवायचं आणि रेंटवरती वगैरे असं घालवायचं, त्याच्यामुळे असं वाटतं की कमी रेंट रूम हवं तर छोटी चालेल, पण रेंट कसं कमी पाहिजे। आता आमचं तर चाललं होतं 2 BHK घ्यायचं तिकडं गेल्याच्या नंतर, कारण की हा कसा 1 BHK आहे तर माझं शिलाईचं सगळं इथं हा कोपरा पूर्ण येऊनच जातो, कटिंगला जर बसली आमचा पूर्ण हॉल नुसता सगळीकडे तुकडे तुकडे कचरावून जातो। तुम्ही व्हिडिओमध्ये तर त्याच्यामुळे मग माझं चाललं होतं 2 BHK बघायचं, पण 2 BHK आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, 13 आणि 14 हजार रुपये रेंट 2 BHKला, बापरे। बघ आता शेवटी कसं आहे जे व्हायचं असतं ते होतच, आपण किती विचार केला ना की नाही असं पाहिजे तसं पाहिजे, असं होत नाही, जसं ठरलेलं आधीच तसंच ते होणार आहे, आपण फक्त ते एक निमित्त असतं चला ते पुढं होणार आहे असं। तर बघू मला सेपरेट रूम पाहिजे होती, कारण की मी असं ताजं चाललं होतं मग इच्छा की खूप असं की एकदम छान माझी रूम शिलाईची एकदम मस्त डेकोरेट करायची, तिला असं की असं वाटलं पाहिजे तिथं खरंच शिलाई काम केलं जातं त्या रूम तर चला आता मी बनवते स्वयंपाक, कारण की आज आमच्यात नॉनव्हेज आहे, आज 2 दिवस झालं म्हणजे असं आजार आहे ना, नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय मी तरी काय माझ्या अंगात ताकद येत नाही, बरी होत नाही, त्याच्यामुळे आज मी जात नव्हते, मी जबरदस्ती त्यांना म्हटलं जावा घेऊन या, आणि चला आता पटकन पहिल्यांदा आम्ही जातोय तिकडनं स्कूलमधून येतो, त्याच्यानंतर आता स्वयंपाक। कोणतं लक्ष्मण? कोणते लक्ष्मण पण? अरे राम भगवान असतात ते, त्यांचं रामनवमी झाली 2-3 दिवस झालं, किती 3-4 दिवस झाले त्यांचा बर्थडे होऊन, आता कुठे त्यांचा बर्थडे उद्या झाला का त्यांचा बर्थडे? झाला की आता बर्थडे, तुला नव्हतं का त्या दिवशी सांगितलं? मग होता मग हाय ना परवा हाय ना महालक्ष्मीचा बर्थडे आहे।
महालक्ष्मीचा बर्थडे कुठे परवा? मी तुला सांगते जेव्हा ह्याला इतकं पडलेलं असतं ना, मला माझ्या आधी ह्याला माहित असतं. त्या दिवशी सुद्धा रामनवमी दिवशी आलाय काकीच्याकडून, मम्मा आज रामचा बर्थडे आहे ना, तर आज नॉनव्हेज नाही आपण बनवू शकत. मम्मा एक बात बतानी थी तुमको. हमारे घर देव बाप्पा कब आता है? थोडे दिनों में आएंगे. म्हणजे महालक्ष्मी येतात ना, म्हणजे मार्गशीर्ष त्याला लय आवडतं. सारखा विचारतो केव्हा येणार केव्हा येणार. येतील ना. अरे महालक्ष्मी लय आवडतं. महालक्ष्मी कळसाला जेवण असतं तेव्हा खायचं असते म्हणून साठी. माझ्या महालक्ष्मीच्या पुढे ठेवलेला प्रसाद खायसाठी फक्त याला महालक्ष्मी आणायचं आहे का? आणि मी कोण आहे? मी महालक्ष्मी. मग मी पण तर महालक्ष्मी. नाही तू सीता माता. काय पण मनात येईल ती म्हणत असतं काय पण. चला क्या हुआ? मम्मा मुझे तुम काम करते वक्त मुझे बुरा लग रहा है. बुरा क्यों लग रहा है? पर मैं तो काम करूंगी ना. अरे क्योंकि कोई बच्चा अपने को रेप कर किसी को बुरा नहीं लगता. बुरा नहीं लगता तो मैं काम कौन करेगा फिर? कौन खाना बनाएगा? तू बनाएगा? अरे हम दोनों मिलकर काम करना चाहिए. मिलकर करना चाहिए ऐसा? हाँ. तो चलो ना मदद करो. चलो सिलाई करो. आता है तुमको करना? हाँ? आता है? नहीं. तो बुरा क्यों लग रहा है फिर? अरे काम नहीं करूंगी तो पैसे कहाँ से आएंगे? अरे मैं एक बात कि जो तुम मांगोगी मैं तुमको आकर दूंगा. मतलब कि मेरी हेल्प करोगे ऐसा? हाँ, वो भी किचन में. ठीक है चलेगा. तो चलो दोनों मिल के करते हैं. हाँ हाँ, चलो. फिर मेरे पे लोड नहीं आएगा. तुमको क्या कितना प्यार करते हो मेरे साथ? फिर तुमने अभी मुझे डांटा तो मुझे बुरा भी नहीं लगा. मैं डांटा तो तुम्हें बुरा नहीं लगा? हाँ, पर तुम्हें कैसे लगा कि मेरा पानी गिर गया? बताओ तुम किती प्यार करतो तू माझ्यासोबत? किती? हाँ. मतलब कि 200. 200? नहीं 1000. ठीक आहे. आज काय आहे? काय आहे आज? रिझल्ट आहे. आणि कालपासून काय घ्यायचं म्हणत होता? मिठाई का पेढा? अजून रिझल्ट लागला नाही तोपर्यंतच काकी बोलले असेल ना की आता रिझल्ट आहे तर मला पेढे वगैरे दे. सगळेजण म्हणतायत ना, तर ह्याला पहिल्यांदा पेढे घ्यायचे आहेत. आणि फेल झाला तर मग पेढ्याचं काय करायचं? त्याच्या खाली टाकून शिरवून द्यायचं. आणि सांग तुला किती मार्क्स पडणार आहेत? किती पहिला नंबर येणार का दुसरा नंबर येणार? काय करणार आहेस तू? टॉप करणार आहे का फेल होणार आहे? नीट सांग. टॉप करणार ना तू? हाँ, इसमें टॉप पढ़ता है तो टॉप ही करूँगा. आणि टॉप नाही केलं तर? टॉप नहीं केला ना तर अगर मैं टॉप किया ना तो तुम्हें मेरे लिए एक यूट्यूब का केक, फिर बाद में मैं ये खेलने का गिफ्ट पड़ेगा जिस लास्ट के बर्थडे पे जिस दुकान से गया था. ठीक है? और अगर मैं टॉप नहीं किया ना तो मुझे पिगी बैंक वाला बस की गुल्लक के दिलाना पड़ेगा. ठीक है? ठीक है, देखते हैं क्या करते हैं. प्रॉमिस. प्रॉमिस. ही थोडा असं फिर त्याच्या तोंडावर येते हे. स्माइल कर. स्माइल असे एक हातामध्ये पकडते. हा, व्हेरी गुड. बस बस बस. बायला काय झालं? एवढं हिरमुसलाय का? हिरमुसलाय का तू? हास ना, एवढं नाही हिरमुसायचं. स्माइल स्माइल करो, स्माइल करो. आंटी को देगा, आंटी को देगा. आंटी खींच रही है तुम्हारा फोटो.
झालं फोटो काढून. लय दमलाय का? एवढा हिंसलाय तू? ये चल काढ आता. लगेच इरिटेट होतंय ना. काढ काढ शर्ट. धिंगाणा घाला म्हटलं की अजिबात त्रास होत नाही ना. फोटो वगैरे काढायचं म्हटलं की लय त्रास होतो. आरामात. तर आज आमच्याकडे नॉनव्हेज होतं त्याच्यामुळे मी आता तेच खाणार आहे, कारण ह्यांची तर सेकंड शिफ्ट आहे. आणि रुद्र तर आमचा काकीच्याच घरी असतो जेवायला. संध्याकाळचा रोज त्यांच्याच घरी असतो जेवायला. आता सुद्धा मी फोन केला जेवायला, तर म्हणे मम्मा मी जेवायला बसलोय, तू जेव, मी नंतर येतो. आणि आज काकी ते चाललेत गावाला, त्याच्यामुळे आजचा शेवटचा दिवस. त्याला इतकं आवडतं, उद्या तर त्याला कसं करमणार आहे काय माहित. काकीच्या घरी जायचं असतं त्याला. दिवसभर काकीला फोन करून डिस्टर्ब करतो कॉलेजमधून, कधी घरी येणार कधी घरी येणार, सारखा त्रास देतो त्यांना, खूप जास्त त्रास देतो. आला आला. हा बोला. नाही आला अजून पप्पा. तर मग त्याच्यामुळे. आणि माझं बघा कानातलं ते जो होतं ना, इतकं छान, माझं फेवरेट मधलं एक झालं होतं. आणि त्याचा स्क्रोच निघून, म्हणजे सकाळी मी झोपून उठले त्यावर मला बेडवरती कानातलं सापडलं. नाही अजून, आता मी जेवणार आहे. तू जेवला का? काय खाल्लं? काय खाल्लं? आंबट असतं, मग संत्री आंबट असतात खा. तर त्याच्यामुळे बघा मग हरवलं. नाही तर माझं इतकं फेवरेट होतं ना, म्हणजे कानातला आहे पण स्क्रोच हरवला. आम्ही तिघांनी मिळून इतका शोधला, कारण की आपल्या एखादी गोष्ट सोन्याची असेल तर आपण किती शोधतो. म्हणजे आमचं सकाळ 1 तास तर आमचा त्याच्यामध्ये गेला. बेड खालनं झाडू मारा, इकडून झाडू मारा, कुठे सुद्धा सापडलं नाही ते स्क्रो. आणि आता एकमेव आशा आहे ती म्हणजे बेड काढल्याच्या नंतर बेडच्या खाली कोपऱ्यात एखादा असेल हे पुराणेवालं घालावं लागलं ना मला. तर नवीन घेताना जेवढा आनंद झाला होता ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट तो स्क्रू हरवला म्हणून झालाय. कारण त्या कानातल्यापेक्षा वजन हे स्क्रोचं जास्त होतं, कारण कानातल्याचं थोडंसं डायमंड टाईप होतं, पण स्क्रो प्युअर म्हणजे पूर्णपणे सोन्याचा होता, त्याच्यामुळे खूप त्रास झाला. पण आता गावतोय का नाही माहित नाही. गावावा एवढेचा नाही तर मी आता जाऊन दुसरा स्क्रू आणणार आहे. हाँ ना यार, अभी तो चांदी की है, सोने की है चैन. अभी भी चैन ही लेनी है क्या? चांदी की नहीं है. चांदी की है ना, गाँव आजी ने ली थी वो अभी दिवाली में. देखी नहीं, पता नहीं फिर कहाँ पे लगी है. चलो कल पहना देती हूँ, गर्मी भी बहुत है. तर त्याच्यामुळे मग आता ते हरवले. जाऊ दे. टॉपी भी ले लो. हा ठीक आहे, चला आता मी जेवते. हातात काही जेवण करून आलाय. टीव्हीचा नाद ना लय वाईट. तर टीव्हीला छान पिक्चर लागला होता, त्याच्यामुळे मला बघताच येत नव्हतं. मशीन अशी ठेवते ना, मग माझं तोंड भिंतीकडे जातं, म्हणून मी तर मशीन फिरवली आणि समोर घेतली माझ्या. आणि इतकं मला उलटं उलटं होत होतं ना, असं जागा बदलली ना की काय माहीत, जागा बदलली की तिथं कसं तरीच होतं शिवताना. तीच मशीन असते पण जागात फक्त फिरवली मशीन तरी मला ना इतकं कसं तरी होत होतं. पण तरी पण पिक्चर बघायचा होता, त्याच्यामुळे मी अशी बसली होती. आणि आज आमच्या रुद्राचा रिझल्ट होता. तर खरंच म्हणजे अजिबात एकही मार्क्स गेला नाही आहे. 60 मार्क्सचा एक्झाम होती त्याची, म्हणजे एक पेपर त्याचा 60 मार्क्सचा असतो, थोडा नाही. 60 मार्क म्हणजे किती झाले, फक्त लिहायचा रायटिंगचा असतो 60 मार्क्सचा, आणि ओरल वेगळे असते तर त्याला 60 पैकी 60 आणि 40चा बहुतेक ह्याचा हिंदीचा जो होता ना 40चा होता, तर 40 पैकी 40 मार्क्स पडले. तर टॉप म्हणजे सगळ्यांनाच, त्यालाच नाही सगळेच मुलांना सारखीच मार्क आहेत. फक्त थोडा फारच असं कलरमध्ये वगैरे इकडे तिकडे नाही, तर सगळ्याच मुलांना तेवढीच मार्क्स आहेत. आणि खूप छान म्हणजे शाळा आहे. जर तुम्ही दमनमध्ये राहत असाल ना तर सनराईज खरंच चांगली स्कूल आहे. म्हणजे मी जर आता इथं राहिले असते तर मी सिनियरला पण त्या स्कूलमध्ये त्याला ठेवला असता. मला
पर्सनली आवडली बरं का शाळा. मेन शाळेतलं तर शिकवतात, पण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ना भरपूर आहे त्यांच्या स्कूलमध्ये. जसं की सारखं कॉम्पिटिशन्स वगैरे असं भरपूर एक्स्ट्राचं असतं. नाहीतर बऱ्याचशा स्कूल असतात ना तिथे एक्स्ट्रा काही नसतं, फक्त स्कूल एक स्कूल, आणि मग मुलं पण बोर होतात. त्याच्यामुळे आता मी तर चालली, पण तुम्ही जर इथं जवळपास राहत असाल, मी नक्की सजेस्ट करेल की सनराईज म्हणजे स्कूल चांगले आहे. आणि रुद्राच्या क्लासमध्येच अर्ध्यापेक्षा जास्त मराठी मुलं आहेत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मराठी मुलं आहेत सनराईजच्या स्कूलमध्ये. पण शेवटपर्यंत अगदी रिझल्टच्या दिवशीपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की ते मराठी आहेत. हा प्रॉब्लेम असतो की कोणी कोणाला ओळखत नाही. याचं कारण एकच आहे की स्कूलमध्ये गेलं की सगळे हिंदी बोलतात. मी मराठी आहे तर मी तिथे जाऊन हिंदी बोलते, त्याच्यामुळे समोरच्याला कळतच नाही की नेमकी ही मराठी आहे का हिंदी. आणि हाच काय तो प्रॉब्लेम होतो. आज 2-4 जणांची ओळख झाली जे मराठी होते, शेवटच्या दिवशी ओळख झाली. तर आता काय करणार, ठीक आहे, तरी नंबर तर एक्सचेंज केले, त्यामुळे थोडीशी मोबाईलवरची तर आता ओळख राहील कमीत कमी. तर आता माझं हे काम असंच चालू राहणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.